तर मित्रांनो ही ना आपली गरम पाण्याची तळी आहे, बघू शकता बघा. आणि ते कपडे चेंजेस करण्याचे रूम आहेत. तर सकाळ सकाळ पाणी वगैरे बघू शकता बघा, बाष्प होतं त्याच्यातनं. तर मित्रांनो वरतून बघू शकता ड्रोनने आपण तळीचं हे टिपलेलं आहे. तर कशा प्रकारे आपली तळी दिसते ते बघू शकता तुम्ही. आणि खूप सुंदर अशी गरम पाण्याचा कुंड आहे. एकदा नक्की विजिट द्या मित्रांनो आणि पूर्ण व्हिडिओ बघा. तर स्वागत आहे मित्रांनो मनीष ब्लॉग कोकणी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मित्रांनो. तर आपण ना गरम पाण्याकडे चाललो आहोत अंघोळ करण्यासाठी आणि सकाळी चाललो आहोत आपण. तर हा वरती रस्ता आहे, हा वरतून रस्ता असा खाली आला आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सविस्तर व्यवस्थित दाखवणार आहोत. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि ड्रोनच्या ह्याच्यानं पण दाखवणार. खूप जणांनी व्हिडिओ बनवलेले आहेत. तर मी आज तुम्हाला ऑल टोटल नदीचा पूर्ण व्ह्यू दाखवणार आहे. तर व्हिडिओ आहे ना सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ खूप छान असा होणार आहे. आणि गरम पाण्याचं कुंड हे जागृत देवस्थान पण आहे आपल्या इथे आणि खूप प्रसिद्ध असं आहे. तर एकदा नक्की विजिट द्या, फॅमिलीला घेऊन या किंवा एक मित्रांसोबत पण येऊ शकता तुम्ही मित्रांनो. चला तर आपण नाही बघा हे समोर देऊळ आहे, तर आपण देवळात जाऊया. देवळामध्ये तुम्हाला देवाचं आतमधलं हे स्थान वगैरे दाखवतो मी. नंतर आपण नाही बघा ही साना आहे जिथे पालखी वगैरे असते. त्या पालखीचे वगैरे बसते वगैरे तिथं होली आणि समोर होलीचं मैदान पण आहे, तिथं होली वगैरे पेटवल्या जाते. ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे. चला तर आपण आतमध्ये जाऊयात. हे बघा ही एंट्री आहे इथून आपण असं आतमध्ये जाऊयात. तर बघू शकताय बघा आपण आतमध्ये वगैरे आलो आहोत. तर पहिली बेल मारून घेऊयात. आवाज पण पूर्ण एकदम छान घुमतो असं पूर्ण ऑल टोटल, की तुम्हाला तो 1 मिनिटपर्यंत असं ऐकायचं येईल. पूर्ण एकदम शांत वातावरण आहे. सकाळ सकाळ तर बघू शकता. तर जवळला मी तुम्हाला आता दाखवतो व्यवस्थितपणे. आणि हे जे मंदिरासाठी उभा करण्यासाठी जी देणगीदारांनी जी रक्कम दिली त्यांची ते लिस्ट आहे, कोणी किती दिले ते सर्व व्यवस्थित लिहिलेलं आहे. जर जो कोणी इच्छुक असेल देणगी वगैरे देण्यासाठी तर तुम्ही देऊ शकता. इथे हा एक्झिटसाठी आहे दरवाजा इथे आणि हा एंट्रीसाठी इथून आहे. तर इथून तुम्ही आतमध्ये येऊ शकता आणि एक्झिटसाठी तुम्ही इथून बाहेर जाता येईल. तुम्ही इथून बाहेर जाऊ शकता मित्रांनो. आणि ना जागृत देवस्थान आहे मित्रांनो. तर इथून आता बाहेर जाऊयात. आता तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो आणि आपण ड्रोनच्या ह्याच्याने पण आपण पूर्ण ऑल टोटल व्ह्यू दाखवणार आहोत नदीचा, गरम पाण्याचा आणि मंदिराचा वगैरे पूर्ण ऑल टोटल परिसर वगैरे. तर व्हिडिओ खूप छान होणार आहे, तर शेवटपर्यंत बघा. आणि जो कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि सकाळचं बोललात ना तर कसं थोडं दव वगैरे पण पडले, तर दुकट असं तुम्हाला दिसत असेल. आणि इथे ना पालखीसाठी आपलं स्थान आहे इथे, जे इथे होली लागते त्यावेळी इथं पालखीला वगैरे ठेवतात इथे. तर प्रत्येक ठिकाणी अशी नावं दिलेली आहेत, जे ठिकाण आहेत ठराविक. ह्याच्या अगोदर नव्हती पण आता दिलेले आहेत. आणि इथं जे तुम्हाला दिसतं इथं जे पेट लावलेलं आहे तर तिथे ना होली वगैरे लागते होलीच्या टायमाला. आणि ती शेड आहे, त्या शेडमध्ये मिनिमम नाही बोललास तरी 200 या 300 तर माणसं आरामात जेवू शकतात. एवढी मोठी शेड आहे, ती तुम्हाला दाखवतो मी. मागील एक व्हिडिओ टाकला त्याच्यामध्ये आपण एवढं पूर्ण सर्व डिटेल्स कवर नाही केलेले, पण ह्या व्हिडिओमध्ये आपण सर्व व्यवस्थित सर्व दाखवणार आहोत. तर नक्की बघा मित्रांनो. हे बघू शकता. आणि हा पिंजरा बाहेर होता की तो पावसामुळे सडू नये म्हणून तिकडे आतमध्ये आणून ठेवलं आहे. आणि सध्या तर शेडची पण कंडिशन खराब चालली आहे, तर नवीनच बनवण्यासाठी
दिलेलं आहे की प्रोत्साहन वगैरे पुढे टाकलेलं आहे की नवीन वगैरे शेड बनवावी. तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे दाखवणार आहोत की आपल्याकडे एक पर्यटक स्थळ आहे, जेणेकरून तिथे खूप सारे पर्यटक आले पाहिजेत. आणि आता रस्ता वगैरे पण होतो आहे, तर तुम्ही इझिली गाडी वगैरे पण घेऊन येऊ शकता डायरेक्ट गरम पाण्याजवळच. तो तुम्हाला रस्ता दाखवला त्या रस्त्यापासून सरळच आहे, ती तुम्हाला मी पुढे दाखवतो मी. आणि डायरेक्ट गरम पाण्याजवळ गाडी जाते. मग तुम्ही 4 व्हीलर आणा, 3 व्हीलर आणा, बाईक आणा, तर कुठे थांबायची अशी गरज नाही. तुम्ही वरतून रस्त्यानं आलात तर डायरेक्ट गरम पाण्याजवळ आपला घेऊन थांबू शकता गाडी वगैरे. तर अशी तर गरम पाण्याकडे वाढ गेले. तर आपल्यासोबत पोरं आहेत, ते आंघोळ वगैरे करतात आणि आजूबाजूचं लोकेशन पण बघू शकते बघा, परिसर वगैरे. ही नदी आहे आणि ह्या नदीच्या इकडून ना तुम्ही ह्या साईडला पाणी वगैरे पिऊ शकता. इथे पिण्यासाठी पाणी आहे आणि खाली मोठी नदी आहे. पण नदीचं पाणी एवढं मोठं असलं ती पण पिऊ शकता तुम्ही, कारण वाहतं पाणी आहे. आणि पूर्ण इकडं जंगल वगैरे बघू शकता. तर इथे कपडे वगैरे चेंज करण्यासाठी हॉल बांधलेला आहे. आणि इकडे समोर तुम्हाला दिसत असेल कुत्रा आहे त्या साईडला आपल्या समोर, तर त्या साईडला क्रिकेटच्या मॅच वगैरे होतात. आणि आता इथे महाशिवरात्रीच्या टायमाला खूप मोठा असा प्रोग्राम असतो, मंदिरात क्रिकेटचे मॅच वगैरे असतात. तर एकदा नक्की या. चला तर आपण आता गरम पाण्याजवळ जाऊया. तर मित्रांनो, ही ना आपली गरम पाण्याची तळी आहे, बघू शकता बघा. आणि ते कपडे चेंजेस करण्याची रूम आहेत. सकाळ सकाळ पाणी वगैरे बघू शकता बघा, बाष्प होतं त्याच्यातनं. हे महादेवाचं स्थान आहे आणि खाली नदी आहे इथे. तर मित्रांनो, बघू शकता आपल्या गरम पाण्याची जी नदी आहे ना, त्या नदीचा वरतून बघू शकता ड्रोनच्या सहाय्याने खूप सुंदर असं व्ह्यू वाटतो. आणि ही जी आपली नदी आहे ती भारजा नदी आहे. ती तुम्हाला जगाच्या नकाशामध्ये पण दिसेल. आणि मंडणगड तालुक्यामध्ये खूप मोठी नदी आहे आणि ही नदी डायरेक्ट अरबी समुद्राला मिळाले. तर व्ह्यू बघू शकता किती सुंदर असा व्ह्यू येतो. आणि हे जे गरम पाणी आलं आहे ना मित्रांनो, त्या नदीमध्ये मिळाले. आणि वाहतं पाणी आहे गरम पाणी, तिथे तळी बांधलेले आहे. आणि तळीतनं जे वाहतं पाणी येतं ते डायरेक्ट आपल्या नदीला भेटले. तर बघू शकता हे बघा. आणि ह्या नदीला पावसाळी खूप पाणी येतं. जे तुम्हाला गरम पाणी दिसतंय ना, त्या गरम पाण्याच्या वरतून जे कपडे वगैरे चेंज करायचे त्याच्या वरतून पाणी जातं, एवढं पाणी येतं पावसाळी. खूप नदीला पाणी असतं मित्रांनो. आणि अशी जी डायरेक्ट जाऊन जे खालच्या साईडचा भाग दिसतो मित्रांनो, ते जाऊन तुम्हाला डायरेक्ट आपल्या किल्शीच्या ब्रिजला भेटले ते अरबी समुद्राला. आणि मित्रांनो, नदीचं पाणी वगैरे पण बघू शकता, खूप असं काळं काळं तुम्हाला पाणी दिसत असेल. आणि ह्या जी बाजू दिसते त्या बाजूला डीप नाही आहे आणि ऑपोजिट साईडला खूप सारी डीप आहे. जिथे ती साईड आपली साईड आहे, ही जी तुम्हाला हिरवळ वगैरे दिसते ती साईड आपली, आणि जी तळीची साईड आहे ती उन्हावरी साईड आहे. तर हे आपलं गरम पाणी आहे. हे जे तुम्हाला हॉल वगैरे कपडा वगैरे चेंज करण्यासाठी जे बांधलेलं आहे त्याच्या वरतून पाणी जातं. म्हणजे एवढं पाणी असतं मित्रांनो इथं या नदीला, गरम भारजा नदीला. आणि हा जो रस्ता दिसतोय ना मित्रांनो, तो हा डायरेक्ट आपला गरम पाण्याजवळ आला आहे. आणि तुम्ही गाडी घेऊन पण येऊ शकता मित्रांनो, किंवा चालत पण येऊ शकता.
तर उन्हावऱ्यापासून एक मिनिमम 3 ते 2.5 किलोमीटर लांब आहे आणि आपल्या ताम्हाणे गावापासून हे मिनिमम बोललात तर चालत बोललात तर 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. फक्त एवढंच की आपल्याला 2 टप्पे भेटतात, त्याच्यामुळं जरा चढ असल्यामुळं थोडा जाताना वेळ लागतो. आपल्यासाठी तर बारी बारी 15 मिनिटं आणि जो कोण नवीन असेल तर त्यासाठी मिनिमम अर्धा तास. पण हेच जर तुम्ही बोलात ना उन्हावरे मार्गे जायला तर मिनिमम 1.5 तास तरी लागेलच जो कोणी नवीन असेल तर. आणि हे बघू शकता इथे जे साना वगैरे भरते आणि जे मधलं ठिकाण आहे तिथे असे तुम्हाला काटेसारखं हॉलच्या बाजूला आहे बघा मध्य असं भागी तिथे होळी लागते आणि जी मोठी होळी असते ती इथंच असते. आणि इथे पालखी घेऊन सानावर ठेवतात आणि ही साना आहे जिथे पालखी बसवल्या जाते. आणि हे आपलं देऊळ आहे गरम पाण्याचे इथे जागृत देवस्थान आहे. त्यातलं तर मी तुम्हाला दाखवले सर फुटेज वगैरे व्हिडिओ वगैरेमध्ये पण बोललो आहे त्याबद्दल. आणि खूप जागृत देवस्थान आहे. तर एकदा फॅमिलीला घेऊन मित्रांनो नक्की विजिट द्या, खूप छान असं आहे. आणि महाशिवरात्रीच्या टायमाला बोललात ना मित्रांनो तिथं मोठा कार्यक्रम असतो. तिथे क्रिकेटच्या मॅचेस असतात, दुकाने असतात, स्टॉल वगैरे वडापावचे बोला, समोश्यांचे बोला, असे खूप स्टॉल वगैरे देखील असतात मित्रांनो इथे. आणि हा जो रस्ता दिसतोय हा उन्हावरे मार्गे गेला आहे. तर तो तुम्हाला दापोली पण जवळ आहे, मंडणगड पण जवळ आहे. तिथून मिनिमम मंडणगड बोललात तर एक 25 किलोमीटर अंतर आहे आणि दापोली पण बोललात तर 27-28 किलोमीटर अंतर आहे. तर तुम्ही ह्या मार्गे पण येऊ शकतात. आणि हा रस्ता डायरेक्ट नदी गरम पाण्याजवळ गेला आहे, नदीच्या इथे. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा मित्रांनो. आणि एक ग्राउंड आहे इथे, आपण उन्हाळी जर गेलो ना तर आपण इथे क्रिकेट वगैरे पण खेळतो आणि पार्टी वगैरे पण इकडेच करतो आपण मोस्टली. कारण गरम पाणी असल्यामुळे कसं कुणाला इन्फेक्शन असेल किंवा खाज वगैरे असेल तर गरम पाण्यावर एकदा नक्कीच जा मित्रांनो. की त्या पाण्याने खूप अंगावरची खाज असेल किंवा काही इन्फेक्शन वगैरे झालं असेल तर ते पूर्णपणे बरं होऊन जातं. खूप सारे लोक इथून गरम पाण्याचे पाणी वगैरे पण घेऊन जातात घरात लहान मुलांसाठी वगैरे. तर एकदा नक्की विजिट द्या मित्रांनो. आणि वरतून बघू शकता दृश्य किती असं छान दिसतंय. ड्रोनच्या साहाय्याने आपण टिपलेलं आहे गरम पाण्याचं. तर व्हिडिओ कसा वाटला मला सांगा मित्रांनो कमेंटमध्ये. आणि आपल्या चॅनल कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. तर मित्रांनो ड्रोनच्या सहाय्याने आपण तलीवरती बघा टिपलेलं जे दृश्य आहे किती सुंदर असं दिसतं आहे. आणि पाणी वगैरे पण बघू शकता किती सुंदर अशा पाणी आहे इथे तळीचं. आणि एकदम निवळ पाणी दिसतं आहे मित्रांनो. आणि आजूबाजूचा परिसर पण बघू शकता किती स्वच्छ आहे. अशा ठिकाणी मित्रांनो येत असेल ना तर तिथं स्वच्छता नेहमी ठेवा मित्रांनो. कचरा वगैरे असेल तिथं डस्टबिन वगैरे आहेत टाकण्यासाठी, एक हे बनवलं आहे त्याच्यामध्ये कचरा वगैरे टाकत जा मित्रांनो. नदीचा व्ह्यू पण बघू शकता किती छान अशी नदी दिसते. खूप छान अशी नदी आहे मित्रांनो बारजा नदी. इथे आपण फिशिंगसाठी येतो, मासेमारी वगैरे करण्यासाठी पण खूप सारे व्हिडिओ टाकलेत मी. आपण कांडाल घेऊन जास्त प्रमाणात ह्या नदीवरच येतो. आणि या नदीमध्ये मासे बोला तर मांडाचे बोला, शिवड्याचे बोला, सुतेरी बोला, असे खूप खवली मासे वगैरे बोला तर खूप मोठमोठे मासे आहेत तिथे या नदीमध्ये. तर तोही मी व्हिडिओ खूप सारे टाकले, तेही नक्की विजिट द्या मित्रांनो व्हिडिओला. आणि पाणी पण बघू शकता किती स्वच्छ पाणी आहे. तर बघू शकता मित्रांनो बघा किती मोठा असा नदीचा प्रवाह आहे. आणि आजूबाजूचं जंगल बघू शकता पूर्ण असं तुम्हाला नाही घनदाट जंगलच भेटेल इकडे. या साईडला बोललात ना तर वाघाचं बोलला, डुकरांचं बोलला, इतर खूप सारे असे प्राणी आहेत. ते नदीकाठी वगैरे असं कोण नसेल तर इकडे येत असतात. तर येताना असं एकटे येऊ नका किंवा मोस्टली तर. कारण ह्या साईडला वाघ बोलला, बिबट्या बोलला, जंगल असल्यामुळे इकडे त्यांचा वावर असतो जास्त प्रमाणात. तर नदीकाठी तर मोस्टली येत नाही, कोण ना कोणतरी येत असतं त्याच्यामुळे येत नाही. पण संध्याकाळच्या वेळेस ना इकडे असतात. आणि नदी बघू शकता केवढी मोठी नदी आहे. आणि ही नदी डायरेक्ट जाऊन मोठ्या नदीला जे अरबी समुद्र आहे त्याला जाऊन मिळाली नदी. तर वरतून बघू शकता किती मोठी अशी वाटते नदी. आणि हे जे खालच्या साईडला दिसतंय ना तिकडे अशी गाव आहे, तोंडली आहे, आतली आहे. या साईडला ती नदीचा असा प्रवाह वाहत गेला आहे खाली. आणि खाली जाऊन ती खाडीला भेटले.
आणि हे वरच्या साईडने मंडणगडच्या साईडने अशी वाहत वाहत इकडे खाली आले. तर हे आपण ड्रोनच्या साहाय्याने टिपलेलं दृश्य आहे. तर मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो. आणि गरम पाण्याचा व्ह्यू पण बघू शकता, किती छान असा व्ह्यू दिसतोय. तर हे आपलं गरम पाणी आहे. आणि जो कोणी नवीन असेल त्याला इथे यायचं असेल तर मला कमेंटमध्ये मेसेज करा मित्रांनो. मी तुम्हाला ऑल टोटल ॲड्रेस पाठवतो. हे जे गरम पाणी आहे ना मंडणगडमध्ये येतं. आणि मंडणगड हे आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मंडणगड तालुका आहे. आणि तालुक्यामध्ये उन्नवरे म्हणून गाव आहे. त्या गावामध्ये हे गरम पाण्याचं हे आहे. पण ते आपल्या गावापासून मिनिमम 10 मिनटाच्या अंतरावर आहे. तिथून आपल्या गावाचं नाव आहे ताम्हाणे. ताम्हाण्यापासून मिनिमम तुम्ही 10 मिनटामध्ये चालत जाऊ शकता. पण ते जर तुम्हाला मंडणगडातनं इथे गरम पाण्यावर यायचं असेल तर मिनिमम तुम्हाला 25 किलोमीटर यावं लागतं मित्रांनो. तर कोण येत असेल किंवा ज्याला कोणाला माहीत नसेल तर मला कमेंट करा मित्रांनो. मी तुम्हाला नक्कीच ॲड्रेस सांगेन. आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा मित्रांनो. मित्रांनो फायनली आपण ना व्हिडिओ काढलेला आहोत गरम पाण्याचा वगैरे, आणि ऑल टोटल तुम्हाला मी व्ह्यू वगैरे दाखवलेला आहे. आणि आपण ड्रोनच्या ह्याच्याने पण आहे बघा, ड्रोन वगैरे पण आपल्या हातातच आहे. तर आपण ड्रोनने पण शूट केलेलं आहे. कारण ह्यापूर्वी असे व्हिडिओ वगैरे काढलेले पण नदीचा पूर्ण ऑल टोटल एरिया वगैरे कवर नव्हता होत. तर आपण वरतून पण कवर केलेला एरिया आहे. कसं रूट काय आहे लोकेशन वगैरे तेही तुम्हाला दिसेल. आणि व्हिडिओ ना एंड आपलं सुरुवात तो शेवटपर्यंत बघा मित्रांनो. व्हिडिओ खूप धमाल असा व्हिडिओ बनवला आहे आपण गरम पाण्याचा. पर्यटक स्थळ असल्यामुळे इथे खूप सारे पर्यटक वगैरे येत असतात. तर तुम्ही पण या. आणि गरम पाण्याची खासियत तर तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो, की गरम पाणी वगैरे 12ही महिने ते तुम्हाला जसं आत्ताही गरम पाणी आहे तसंही तुम्हाला ते उन्हाळी पण गरम पाणीच भेटेल. आणि 12ही महिने ते गरम पाणी तसंच असतं पाणी. त्याच्यामध्ये काही चेंजेस वगैरे काहीच नाहीत की थंड वगैरे असं. तर तो कोणाला काय प्रॉब्लेम वगैरे असेल, इन्फेक्शन वगैरे असेल, अंगाला खाज वगैरे असेल तर एकदा नक्की विजिट द्या गरम पाण्यावर. त्याच्याने व्यवस्थित वाटतं आणि बरं होऊन जातं. असं मी बोलत नाही, अनुभव सांगतो आहे मी तुम्हाला. कारण आपल्या इथून खूप जवळ आहे. आणि आता रस्ता वगैरे पण गरम पाण्यापर्यंत आहे. तुम्ही गाडी वगैरे पण घेऊन येऊ शकता डायरेक्ट. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि आपल्या चॅनलवर जो कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. तर पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो बाय.